महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। काफी मारना पड़ेगा। अध्यक्ष आहे मैम प्लीज सब लोग प्लीज हार्दिक स्वागत, पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। प्रदर्शनीचं आयोजन इथं केलं जातं आणि हजारो लोकांची स्वप्न या प्रदर्शनीमुळे पूर्ण झालेली आहे। घराची असेल, दुकान असेल, ग्रो हाऊस असतील, आपल्या ऑफिसचं स्वप्न असेल, हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका छताखाली अतिशय उत्तम असे पर्याय इथे उपलब्ध आहेत। अनेक बँकांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे लोनच्या फॅसिलिटी काय काय आहे तेही इथल्या इथेच आपल्याला समजतं आणि त्यामुळे क्रीडाई ड्रीम होमच्या या अतिशय भव्य अशा प्रदर्शनीचे वाट बघणं हे फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मराठवाड्यातील लोक याची वाट बघत असतात। कारण आता मराठवाड्यामधली बरीचशी मंडळी ती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी प्रयत्नशील आहेत। कारण छत्रपती संभाजीनगरचा ज्या पद्धतीचा विकास होत आहे, अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि या अनेक आहेत। नरेंद्र सिंगजी जबिंदा आणि श्री विकासजी चौधरी यांनाही मी मंचावर आमंत्रित करते। हार्दिक स्वागत आहे सर आपलं। उपस्थित आहेत वैशाली चौधरी विमेन्स विंगच्या तसेच मंचावरती उपस्थित श्री समीरजी काजी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते। श्री रोपटे देऊन करत आहोत आणि यानंतर माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण आणि नवसंदीप क्रीडाई नॅशनलचे सचिव श्री प्रमोदजी फिरणार यादव यांना मी मंचाच्या जवळ आमंत्रित करते। श्री 25 वर्षाचं ड्रीम होम एक्सपोचे स्तंभपूजन आम्ही क्रीडाईच्या वुमन्स विंगच्या हस्ते करण्यात आलं होतं। याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत, धन्यवाद। ज्यांना आम्ही जलसम्राट मंत्रीच असे म्हणतो, ऑनरेबल विजयाताई धाटकर मॅडम राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष, ऑनरेबल समीरजी काजी सर अध्यक्ष वक्फ बोर्ड, ऑनरेबल अनुराधाताई चव्हाण MLA फुलंब्री, किशोरजी शिटोळे साहेब जिल्हाध्यक्ष BJP, विवेकजी देशपांडे साहेब, आमचे प्रमोदजी खैरनार जॉईंट सेक्रेटरी क्रीडाई नॅशनल, राजू सेठ जाविंदाजी जे आमचे मेंटर आहेत, असे माजी अध्यक्ष क्रीडाई महाराष्ट्र अनिलजी मक्रिया साहेब, आशिषजी पोखरणाजी सेक्रेटरी क्रीडाई महाराष्ट्र आणि आमचे सर्व पास्ट प्रेसिडेंट, मान्यवर उपस्थित पाहुणे, सहकारी विकासक, पत्रकार बंधू आणि प्रिय संभाजीकरांना, आज आपण सर्वजण या भव्य क्रीडाई एक्सपोच्या उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत याचा मला अत्यंत आनंद होतो। आमच्या ह्या वर्षीचे ध्येयवाक्य आहे आजचा विकास उद्याचे स्वप्न। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचा आज प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे। अपकमिंग मेट्रो प्रोजेक्ट्स, एअरपोर्ट एक्सटेन्शन, औद्योगिक कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या नवीन गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या विकास कथेत नवे पर्व रचणार आहे। विशेषतः EV उद्योग व अन्य नवनवीन मार्गदर्शक माननीय मंत्री अतुलजी सावे साहेब, आमच्या मार्गदर्शिका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय विजयाताई धाटकर, तिथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शिटोळे, उपस्थित असलेले अनिलजी मक्रिये, उपस्थित असलेले वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीरजी काजी,
उपस्थित असलेले क्रीडाईचे अध्यक्ष, सचिव, त्यांचे संपूर्ण सदस्य, उपस्थित असलेले जबिंदाजी आणि सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर चे आदरणीय विवेकांना, आजचा हा आपल्या आयुष्यामधलं एक सर्वात मोठं आणि तर लोकांनी दुसऱ्यांदा येऊन पुन्हा घरं घ्यावी लागतात. ह्या सगळ्यांच्याकडनं आपल्याकडनं लोकांनी तो विश्वास दर्शवला आहे. माझ्याकडं ती फार मोठी उपलब्धी आहे. आपण असं म्हणतो की एक बंगला बनेनारा, एक सुंदर आपलं घर असावं हे सगळ्यांचं स्वप्न आहे. पण त्यासोबतच मी हे पण म्हणेन की आमचे संभाजीनगरचे सगळे बिल्डर्स कसे आहेत, तर घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नको तू नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तू नुसती नाती. या धरत्यातून पिलू उडावे, या धरत्यातून पिलू उडावे, घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षांचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती, उंबरठ्यावर भक्ती. कुठे जरी आपण गेलो, म्हणजे जगामध्ये कुठेही जरी गेलो तरी आपलं घर जे आपल्याला प्रिय असतं ते फार महत्वाचं आहे. आणि या कवितेच्या प्रमाणेच आपण सगळेजण काम करणारे आहेत. आमच्या सगळ्या संभाजीनगरकरांचं स्वप्न साकार करणारे तुम्ही आहात. या स्वप्न साकार करण्याकरता आता केंद्र सरकारने पण खूप मोठी भर घातली. आत्ताच उल्लेख झाला जीएसटीचा. जीएसटी मधलं खूप मोठी राहत आपल्याला खूप मोठा दिलासा जीएसटीने दिलेला आहे, ज्याच्यामुळे लोकांची घर खरेदी करण्याची शक्ती आणि मानसिकता, ह्याच्यातली मानसिकता खूप महत्वाची आहे. परसेप्शन पण खूप महत्वाचं आहे, जे मदत करतं. ही अतिशय उत्तमपणे बनली आहे. आजच मला सकाळी कोणी सांगत होतं की या नवरात्रीच्या 3 दिवसामध्ये जीएसटी कमी झालं आणि गाड्यांची जी विक्री झाली आहे ती 50,000च्या वर देशामध्ये अवघ्या 3 दिवसामध्ये गाड्यांची विक्री झाली आहे. अशाच पद्धतीने जेव्हा आपला हा एक्सपो पुरा होईल त्यावेळेला मला अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्याकडे ही बातमी येईल की आमच्याकडे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. एक्सपोला दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तशी परिस्थिती पण आहे. मला असं पण वाटतं की ट्रान्सपरन्सी, एथिकल प्रॅक्टिसेस आणि प्रोफेशनल स्टँडर्ड्स आपल्याकडे जे सांभाळले जात आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. यापूर्वी असं व्हायचं की ओळखीच्या बिल्डरकडनं, माहितीतल्या माणसाकडनं आपण घरं घ्यायचो आणि मग विश्वासावर सगळं चालायचं. पण आता तो विश्वास तर हवाच आहे, पण या सगळ्या ज्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा खूप गरजेचं आहे, जे आपल्याकडनं उत्तमपणे सांभाळले जात आहेत. मी बँकांचं पण खूप कौतुक करेन. आता इंटरेस्ट रेट पण इतके कमी झालेले आहेत की सहजपणे एक माणूस घर घ्यायचा विचार करू शकतो. म्हणजे 1,00,000-1.5 लाख रुपये त्याचा पगार आहे, तो आता 3 BHKचं घर पण देतो. बँकेचे जे हप्ते आहेत ते पण तो मॅनेज करतो. पण तेवढ्यावरच तो थांबत नाही, तर तो उत्तम गाडी पण घेतो आणि पुन्हा लगेच स्वप्न पण बघतो की मुलीची यावेळेला जर ऍडमिशन जर MBBS झाली तर मी ते पण करेन. अशा पद्धतीने आपण पुढे जातो. इतके चांगले परवा गेलो होतो तर ते म्हटले की आमच्याकडे टोयोटावाल्यांनी काही फ्लॅट्स रेंटने घेतलेत आणि एक जापनीज रेस्टॉरंट पण ते लावतात. अशा अनेक उपक्रम या शहरात येणार आहेत. The reason behind is that because of this heavy investment coming in the city. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्या आपल्या रेझोल्युशन तेवढे मला नक्कीच खात्री आता ताईंनी सांगितलं की फ्लॅट्स तुमचे जीएसटीचा डेफिनेटली बेनिफिट मिळणार आहे. आज काय झालं, जीएसटी कमी झाला, तुम्हाला नाही झाला माहिती आहे. मला जामीनदारी लागलीच मागून म्हणते हमारा क्या कम, बट लोगों का कम हो गया, लोगों की बचत बढ़ने वाली. अभी 18% से 5% आ गया, 13% जो बच गए वो लोग इन्वेस्ट क्या करेंगे. प्रॉपर्टी इज द बेस्ट इन्वेस्टमेंट, एवरीबडी नोज. समीर भाई बराबर है ना, इसलिए समीर भाई ने भी अपने को ऑफर दिया है हाँ की त्यांच्याकडे अनेक स्कीम्स आहेत. ते मला काय तेवढं मी काय त्याच्या शिकायला नाही, त्याने सांगितलं 3-4 क्रम, पण मी नक्की सांगतो असे ज्यावेळेस ऑफर्स येतात ना त्याचं एक्सेप्ट केलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे. समीर भाईने सांगितलं त्याने 3 सेक्शनमध्ये तो जमीन लीजवर तुम्हाला देऊ शकतो. मला सांगायला थोडं दुःख आहे इकडे. मी हाऊसिंग मिनिस्टर होतो, मी अनेक लोकांना सांगितलं होतं या मुंबईला, या रिडेव्हलपमेंट ऑफ म्हाडामध्ये, या SRच्या प्रोजेक्टमध्ये एकच बिल्डर आला, बाकी कोणी नाही.
ताई मी जवळजवळ 25 एमएसटीचे प्रोजेक्ट माझ्या स्वतःच्या हाताने मुंबईत सँक्शन केले. SRIचे जवळजवळ 27 प्रोजेक्ट मी सँक्शन केले. पण अनफॉर्च्युनेटली मी सगळ्यांना आमंत्रण केलं. सगळे कोणी भेटलं तर सांगायचं हा मुंबई बोला का ना. आज देर इज लॉट ऑफ स्कोप फॉर इन्फ्रास्ट्रक्चर अँड हाऊसिंग. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की या आपल्या भारत देशामध्ये या हिंदुस्थानमध्ये प्रत्येकाचं आपलं स्वतःचं घर असावं. आणि ते स्वप्न मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आपल्याला माहिती असेल 20 लाख घरांचा प्रोजेक्ट आज महाराष्ट्रामध्ये सुरू केला जो PMI स्कीम मध्ये. आज त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये केंद्र शासन देते, राज्य शासन देते. या माध्यमातून प्रत्येकाला आपलं घर असावं या पद्धतीने आज हाय एंड घरं तुम्ही बनवतात. नक्कीच पर कॅपिटा इन्कम जर वाढला तर ऑटोमॅटिकली प्रत्येकाचं आपलं स्वतःचं घर व्हावं हे स्वप्न जे प्रत्येकाचं ते इकडे पूर्ण करा. या ठिकाणी आजच्या तुम्ही म्हणाल तुम्ही आमचे लाईन सोडून बाकीचे पण मी आपल्याला सांगतो छत्रपती संभाजीनगर हे पुढच्या काळामध्ये जसं आपण जर्मनी मध्ये गेलो तर फ्रँकफर्ट विषयापेक्षा आपण मोबाईल हात म्हणतो. पुढच्या काळामध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर शहर हे EV व्हीकलचं शहर म्हणून ओळखलं जाणार आहे. कारण की टोयोटा किर्लोस्कर, अथर, JSW अजून एक कोरियन कंपनी पण चालू आहे. आज डिक्लेअर करत नाही तर परत कियासारखं व्हायचं. कियाचं डिक्लेअर केलं हैदराबादला घेऊन गेले म्हणून टोयोटा किर्लोस्कर काही MOU होईस तोपर्यंत माझा पुतण्या त्याच्यात CMI त्याला सांगितलं होतं तू कोणाला बोललास तर लक्षात ठेव. कसं आहे अजून एक कोरियन कंपनीचा पण आपला MOU आपण करतोय लवकरच तो होईल. पण आय डोंट वॉन्ट टू डिक्लेअर टुडे वन्स दॅट MOU ती पण एक अजून 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या शहरामध्ये येणार आहे. त्या माध्यमातून मी सांगितलं की पुढे म्हणून माझी सर्व माझ्या क्रीडाच्या मित्रांची मला विनंती आहे की आपलं शहर वाढणार आहे. इट्स गोइंग टू बी अ बिग टाउन, इट्स गोइंग टू बी अ ग्रोइंग टाउन. आणि अशा या शहरामध्ये आपण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कारण की लोक इंडस्ट्रीजमध्ये येणार आणि इंडस्ट्रीजमध्ये आले की चांगला असतो म्हणजे एक इलाइट क्लास येतो त्यांना चांगली घरं पाहिजे असतात. आणि नक्कीच खात्री आहे की मान्य देवेंद्रजी आले देवेंद्रजीचं स्वप्न आहे की महाराष्ट्र आज आपल्याला माहिती असेल आत्ताच विजयताईंनी सांगितल्याप्रमाणे आज देशामध्ये वी आर द म्हणजे हायएस्ट इन्व्हेस्टमेंट इन एनी स्टेट असेल तर महाराष्ट्र इज 1 नंबर इन इन्व्हेस्टमेंट. आणि त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल. हा वाढवण बंदर आहे. वाढवण बंदरला आज जगातल्या 3 नंबरचा पोर्ट तयार होतोय आणि त्याची कनेक्टिव्हिटी आज